आज एकादशीची संध्याकाळ आहे आणि आज महिलांच्या घरातील संध्याकाळचं जेवणाचं मेनू म्हणजे बटाट्याची पापड आणि साबुदाणा चिकोडी हे फ्राय करतील आणि ते संध्याकाळचं त्यांचं जेवण असेल. तर कढई गरम झालेली आहे, तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये चिकोड्या टाकल्या आहेत. ह्या घरी बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या खूप छान झालेल्या आहेत आणि खूप त्या फुलतात सुद्धा. एक चिकोडी फुलून तयार झाली आहे. आपण बघू शकता की ती लहान आहे पण ती खूप मोठी होते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. अशा प्रकारे एक एक करून सर्व चिकोडी तयार केल्या जातील. आपण बघू शकता की आपल्या साबुदाण्याच्या चिकोटी पूर्णपणे तयार झाल्या आहेत. आता बटाट्याचे पापड तयार होत आहेत. तेल खूप तापल्यामुळे ते पटापट तयार होत आहेत. हे पापडसुद्धा आम्ही स्वतः घरी बनवलेले आहेत महिलांनी. म्हणजे माझी मिसेस आई यांनी हे घरी बनवलेले आहेत. फावड्या वेळेमध्ये असे कार्यक्रम चालू असतात त्यांचे. पापडसुद्धा खूप छान झाले आहेत. एकामागोमाग एक असे पटापट पापड तयार होत आहेत. होऊ शकता की अवघ्या 2 मिनिटामध्ये एवढे पापड आणि ह्या साबुदाण्याच्या चिकोटी या सगळ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे यांचा संध्याकाळचा उपवासाचा मेनू तयार आहे. काही मिनिटातच तो तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे हे मेनू तयार झाला आहे. खूप कुरकुरीतच तयार झाला आहे. रोजचं तेच जेवण, डाळ भात मच्छी याच्यापासून काहीतरी वेगळं असं खाण्यासाठी मजा येते. पूर्ण प्लेट बटाट्याच्या पापडांनी भरलेली आहे आणि ही छोटीशी प्लेट चिकोट्यांनी भरलेली आहे. सर्वांचाच उपवास असल्याने आमच्या मुलींसुद्धा शॉर्टकट जेवण म्हणजे ब्रेड स्लाइस ती गावठी तुपामध्ये फ्राय करून दूध टाकून आणि मध टाकून हे गावठी तूप आहे त्याच्यासोबत फ्राय करून खाणार आहे. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचा आज उपवास डे आहे. तर आमचे हे पापड चिकोटे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा. नमस्कार, शुभरात्री.